कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी उचगाव इथं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करत प्राण जाय पर वचन न जाय हेच खरं आपलं हिंदुत्व आहे हे दाखवून दिलंय असं सांगितलं। आपल्याला अडवायचा प्रयत्न केला, ट्रेन्स तशाच अडवून ठेवल्या होत्या, पण हे सगळं करत असताना उद्धव साहेब प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक आठवड्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या घरोघरी आले आणि आपली काळजी घेतली, या महाराष्ट्राची काळजी घेतली होती ना। तसंच कृषी क्षेत्र पाहिलं आपण तर कृषी क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय की उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती सांगितली होती, जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलं। कारण उद्धव साहेबांचं हिंदुत्व म्हणजे रघुकुल रीत सदा चली आय, प्राण जाय पर वचन न जाय, हे आपलं हिंदुत्व आहे। आमदार आदित्य ठाकरेंनी मोदींनी 10 वर्ष जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली का असा सवाल उपस्थित करत भाजप नोटबंदी जीएसटी या विषयावर बोलत नाही असं सांगत गेल्या 10 वर्षात भाजपनं देशाची वाट लावली असा घणाघाती आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बोलताना केलाय। जीएसटीवर कोणी काही बोलायला तयार नाहीये। आज आपल्या वचननाम्यात आहे, काँग्रेसच्या वचननाम्यात आहे, शिवसेनेच्या वचननाम्यात आहे, इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे की सरकार आल्यानंतर जीएसटीचा कायदा सुधारला जाईल। कारण व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तोच आपल्या राज्य सरकारांना त्रास होतोय, तोच आपल्या महापौरांना त्रास होतोय। पण तसंच जर आपण पाहिलं तर हे सगळं होत असताना नोटबंदीवर कोणी काही बोलत नाही, जीएसटीवर कोण बोलत नाही। 100 स्मार्ट सिटी आपल्या देशात होणार होत्या, कोणी पाहिलेत की 100 स्मार्ट सिटी? एक तरी स्मार्ट सिटी कोणी पाहिले का आपल्या देशात? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार होते, आलेत कोणाच्या खात्यात? आलेत कोणाकडे? काही लोकांच्या खात्यात खोके आले आहेत, धोके आलेत आपल्या महाराष्ट्राच्या खात्यात, पण तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आलेत? ह्या देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होणार होतं, झालंय कोणाचं? प्रधानमंत्री आवास योजनेत प्रत्येकाला घर मिळणार तर 2022 पर्यंत मिळालंय कोणाला? नाही होत आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतोय 10 वर्ष ही भाजपने आपल्या देशाची वाट लावून ठेवलेली आहे। या सभेत बोलताना खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी पाठबळ दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना बदलण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप खासदार हंडोरे यांनी केला। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थानं मोठं बनवण्याचं काम छत्रपती शाहूराजांनी त्या काळामध्ये केलं आणि त्या जोरावरच बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाचं नेतृत्व केलं, या देशाला राज्यघटना दिली आणि या राज्यघटनेद्वारे सर्वसमावेशक असणारं संविधान निर्माण करण्यामध्ये त्यांना यश प्राप्ती झाली। आज दुर्दैवानं देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान बदलण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू झालेलं आहे। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी दिल्लीतून येऊन सभा घेतली तरी इथं काही फरक पडत नाही असं सांगत आमचा पॅटर्नच वेगळा असल्याचं सांगितलं। मागच्या वेळी आमचं ठरलंय असा नारा दिला होता, आता जनतेचं ठरलंय, त्यामुळे कोल्हापूरची जनता विक्रमी मताधिक्यानं श्रीमंत शाहू महाराजांना दिल्लीत पाठवेल असा विश्वास व्यक्त केला। दिल्लीतनं कोणी येऊ दे, त्या ठिकाणी काही विरोधात येऊन भाषण करू दे, त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर या ठिकाणी होत नाही। कोल्हापूरची जनता ही एका विचारानं काम करते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करते आणि तोच विचार दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी कोल्हापूरकरांनी या ठिकाणी घेतलेला आहे। मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून या ठिकाणी निर्णय झाला, आता जनतेचं ठरलेलं आहे शाहू महाराजांना खासदार करायचं। आता जनतेने ठरवलेलं आहे की लाखो नाही मताधिक्याचं रेकॉर्ड आपल्याला ब्रेक करावं लागेल, या पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा लागेल। या सभेत बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रचारात मिळत असलेला प्रतिसाद पाहता या निवडणुकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयाचा गोल नक्कीच मारतील असा विश्वास व्यक्त केला।
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना आपण नॉट रिचेबल खासदार म्हणून नव्हे तर रिचेबल खासदार म्हणून जनतेसाठी सदैव उपलब्ध राहू असं सांगितलं। यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, हाजी असलम सय्यद, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोत, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने, राजू यादव, अवधूत साळोखे, मंजित माने, विराग करी, गणेश काळे, विनोद खोत, पोपट दांगट यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।